मंडळी नमस्कार. मी प्रवीण ताडे. गावरान 90 हे गावरान 90 चॅनल जर म्हटलं तर त्या रोडचे अंजनगाव परतवाडा रोडचे ॲक्सिडंट, अमरावती रोडचे ॲक्सिडंट, हे ॲक्सिडंटचं चॅनल आहे. काय लावलं मला ते काम? ते बनावट अकाउंट काढून पैसे काढणं, 30,000 रुपये 60,000 रुपये अर्ध्या किमतीत, दुप्पट अर्ध्या किमतीत कोणत्याही वस्तू. हे काय करावं लागते गावरान 90 वाल्याने? जे लोक कमावतात ते कमवू द्या ना. हे जुनी मन माहित नाही काय, जब तक गधे तब तक सुधे लोक पोट भरेंगे. हा, अरे लोकला अक्कल म्हणून कमवून राहिले, हे बेअक्कल लोक त्यात पैसे गुंतून राहिले. तुला काय करावं लागतं बे गावरान 90 वाल्याला? तसं मी नाही म्हणत. हे त्याच्यात जे काम करतात ना ते मला पाठीमागं लोकले म्हणून राहिले. त्याची काही पुढे याची हिंमत नाही आहे भाऊ. आपले 3-4 प्रकरणं सध्या पुऱ्या अमरावती जिल्ह्यात ट्रेंडिंग चालू आहेत. एक बनावट अकाउंटचा जो मुद्दा काढला होता त्यात एवढी मोठी कारवाई झाली की जवळपास कोट्यावधी रुपयाचा व्यवहार त्यातून शो झालाय. दुसरा तितंबा काढला होता आपण 30,000 रुपयाचे 60,000 रुपये. अरे 30,000 रुपयाचे 60,000 रुपयाच्या प्रकरणात काही जण फरार आहेत. लोकांना आश्वासनं दिले, त्यानं लाखो रुपये कमावले. ते चिवत्या लोक, ते लोक चिवत्या की लोक त्याला पैसे मागून नाही राहिले. ते मोठे मोठे सुटापुटातले कार्यक्रम करून आपला तो शब्द भल्ला हिट झाला, यू आर डुईंग आणि पैसा गोईंग. तिसरा विषय काढला अर्ध्या किमतीत कोणती वस्तू पाहिजे ते वस्तू. त्याच्यावर लवकर दुसरा पार्टीने थोडंसं गजून त्याचे काही अनालिसिस आणि एक काही FIR आहे, तो FIR आपल्याजवळ आल्यानंतर आपण ते प्रकरण काढू. पण आता चौथा विषय आला. चौथा विषय असा आहे की एक ॲप्स आहे, त्या ॲप्समध्ये काही पैसे टाकायचे आणि त्या पैशाचे तुमचे पैसे 2 प्रश्न रोज येतात. ते प्रश्नाची उत्तर देत जायचे आणि त्यातून तुम्हाला पैसे डबल, तिबल, चौपट, पाचपट होणार आहेत. यासाठी एका सुज्ञ माणसानं मला फोन केलाय. नेमका तो फोन माझ्यासोबत फोनवर काय बोलले ते पहिल्यांदा ऐका, म्हणजे तुम्हाला हे चित्र क्लिअर होऊन जाणार आहे. म्हटलं भाऊ. हॅलो. हा प्रवीण, नमस्कार. नमस्कार. मी आपल्या परतवाड्यातून बोलतो. बर, कोण दादा? मी आहे तुमचा शुभचिंतकच आहे. परतवाडा शुभचिंतक धरून घ्या तुम्ही आता. बर. तर कनी आपल्या परतवाड्यामध्ये एक विषय होत आहे गंभीर थोडा. काय भाऊ, काही काय चितंबा आहे आता नवीन? एक ॲप आलेली आहे, नवीन ॲप आहे, कोणती तरी NTL काहीतरी ॲप आहे. हा. तर ते NTL ॲपमध्ये पैसे कमवण्याची एक लालूच देत आहे ॲप. कशी? म्हणजे कसं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करा. हा. त्यामध्ये तुमच्या अकाउंट थ्रू 6,500-7,000 रुपये काहीतरी इन्व्हेस्ट करायला लागते. हा. हा. त्यानंतर ते तुम्हाला पेपर द्या सोडवायला. हा, पेपर काहीतरी प्रश्न येते काहीतरी. कसे येतात प्रश्न? राहते. आम्ही जनरल नॉलेजची काहीतरी आवडते. मी काही पाहिलं नाही, पण माझ्या कानावर विषय आला तो. हा. तर यामध्ये काय झालेलं आहे, आपल्या परतवाडा शहरातला पेपरवाला, दूधवाला, पेट्रोल पंपावर किंवा घरची बाई, हे सगळेजण पैसे लावत आहे. पैसे लावत आहे. हो. तर सध्या तरी त्यांना पैसे रिफंड येत आहे. हा. पण समोर काय होईल आता, कसे आता जे अमाऊंट आहे हे कमी आहे सध्या. 6,500, कोणाचे 15,000, कोणाचे बरं, ते पैसे कसे भेटतात त्यात मग पेपर सोडवल्यावर? ते 18 रुपये की 20 रुपये काहीतरी क्वेश्चननुसार भेटतात ते. हा. आणि दिवसाचे त्यांना 200 काहीतरी 20 रुपये रिटर्न येतात दिवसाचे. मग हे संध्याकाळी पैसे निघत असतील? संध्याकाळी. ते त्यांच्या त्या ॲपमध्ये येतात. मग ॲपमधून आपल्याला विड्रॉल करायला लागते. कधी करायचं? ते काय दर मंगळवारी आहे की एका महिन्यानंतर असा काहीतरी विषय आहे तो. हा. पण चान्सेस कसे आहेत, हे सध्या तरी पैसे वापस येतात, पण समोर काय होईल काही सांगता येत नाही. कसं आहे, आपलं पैसे इन्व्हेस्ट केले आपण, पण ते इन्व्हेस्टमेंट जर जास्त झाली, लाखापर्यंत गेली, तर मग ते लाख रुपये जर गेले. बरं, आता कोणी आपल्या परतवाड्यात धुरकरी आहे काय? धुरकरी काहीच आयडिया नाही. फक्त हे ॲपच दिसत आहे मला, बाकी कोणीच काही दिसत नाही. आणि पैसे गुंतवणार दिसत आहेत. बस पैसे गुंतवणारे दिसत आहे. कारण की चर्चा कानावर येत आहे. मी पेट्रोल पंपावर जरी गेलो पेट्रोल टाकाले, तरी काय रे ते 21ला 21 भेटून राहिले, 15ला 15 भेटून राहिले, ह्याच विषय आहे. ओ माय गॉड. तर तुम्ही थोडासा एक व्हिडिओ बनवून त्याच्यावर हे करा. बरं, थोडीशी माहिती तरी काढा. मी काय म्हणतो दादा, बोला ना. याचे काही सेमिनार वगैरे काही कार्यक्रम आहेत का? काहीच नाही, डायरेक्ट ऑनलाईन? सेमिनार वगैरे काही डायरेक्ट ऑनलाईनच आहे ते. बरं, समजा तुम्ही मला सांगितलं, मी दुसऱ्याला सांगितलं, काय रेफरन्स त्याचं काही भेटते काय? मी तुम्हाला फोन केला, हो त्यातून काहीतरी अजून जॉईन जर केले एका मागे खाली, त्याचे काहीतरी बोनस भेटते आपल्याला. व्हेरी गुड. हा. तर ते सध्या भरपूर वाढत आहे आपल्या परवतात. तुम्ही जर समजा माहिती जर काढली थोडीशी, तुमच्या लक्षात येऊ नसते. नाही आलतं मा कानावर हे प्रकरण. हा. पण ते कसं आहे, कोणी बोलणार नव्हतं राजू. लोक की नाही बा, या परतवाड्यात इतकं चुन्याचं चंदन लागलाय, लोकले लाखो रुपये डुबल्यात. आणि लाजा वाटते चेहरे दाखवताना की ज्याचे पैसे डुबले की तू चुपचाप जुळून जाते. पहा म्हणते ते बाई, म्हणते पहा ना गावरान 90 वाला चालला म्हणते. बरोबर आहे. ओ माय गॉड. काय झालंय, ज्याले त्याला की नाही काम धंदे न करता फुकटचे पैसे कसे ढकलून मागे लागले. आणि याच्यातूनच त्या कंपनी बाया असं आहे, बाया इन्व्हॉल्व जास्त आहे. कारण की बायाला काही घरचे कामं झाल्यानंतर काही काम राहत नाही दुपारचे. काय माहित बाबा. असा कार्यक्रम आहे मग तो.
हो 100%. कारण Oh my समोर बेकार होऊ God. शकते, पण त्याच्यावर थोडीशी जनजागृती करायला लागेल आपल्याला. तुमच्या नाही माध्यमातून दादा, होऊ हे शकते याची किती काही जनजागृती केली, हे बंद झाली की दुसरी येते ना. हा इतकी बुरी चीज आहे, तुम्हाला सांगतो. ते 3 हो, महिन्यात हो. 2 महिन्यात 100%. 60,000 30,000 रुपये 60,000 त्याच्यात हो, हो, आपल्या हो. परतवाड्यातले म्हणतात करोडो रुपये डुबले आहेत. करोडो. मी तुमचे व्हिडिओ पाहिले ना, ते हे सर्व व्हिडिओ पाहिले, म्हणूनच मी तुम्हाला फोन केला. हाच उद्देश आहे माझा, की तो असा एक व्हिडिओ बनवा हा. आणि थोडंसं लोकांपर्यंत जाऊ द्या. ओ माय गॉड. हे गंभीर होऊ शकते समोर. मी ठीक आहे, करतो बा त्याच्यावर एखादा प्रयत्न करतो मी आता त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा. करा ना प्रवीणदा, करा. कारण गोट कशी आहे की लोकल राजे काही समजत नाही ना. बरोबर बरोबर. वाटलं तर मी ऑफिसला येतो आपल्या, भेटेल तुम्हाला मी संध्याकाळी. आज आहे का तुम्ही ऑफिसला? नाही आज तर नाही, पण उद्या मी 11च्या समोर ऑफिसवर आहे. बरं बरं, चालते ना. मला फोन करत वाटलं तुम्ही ऑफिसला आले की मी तुम्हाला भेटेन. ते ॲपच दाखवून देणार डायरेक्ट तुम्हाला मी. बरं बरं. हा. ठीक आहे ना. हो हां. धन्यवाद दादा. नाव नाही हो, सांगितलं हो. तुम्ही? आता या समजदार माणसानं माझ्यासोबत बोलणं केलं आणि मला सांगितलं एक पहा म्हणे असा असा तिथं. आणि याच्यात जास्तीत जास्त गुंतल्यात म्हणजे गृहिणी बाया. आता घरचे बुवा कामाला गेले की बाया तसे आजकाल दिवसभर इंस्टाग्रामवर रील्स, कपडे हे ते शॉपिंग पाहतात. असं करता करता त्या ॲपचा एवढा मोठा परतवाडा शहरात म्हटलं, सध्या परतवाडा नाही आजूबाजूच्या लय गावात त्याचा एवढा मोठा प्रसार झालाय की त्याला असते घर बैठे हम पैसे कमाएंगे. लोकांना असं वाटतं की पैसे आज टाकले की 2 महिन्यात दुःख पडतात. पैसे 2च ठिकाणी दुःख पडतात मतलब हो, जे इमानी इतबारे होतात. पहिले म्हणजे एखादी स्थावर मालमत्ता घ्या, एखादी जागा घ्या. 2 4 5 वर्षात त्या जागेचे 4 लाखाचे 8 लाख रुपये होतात. नाही तर बँकेत पैसे टाका, 7.5% जवळपास बँकेत दर चालू आहे. त्याच्यात तुमचे 7-8 वर्षात पैसे डबल आहेत. बाकी जगातली अशी कोणतीच गोष्ट नाही की तुम्हाला पैसे डबल करून देईल, काहीच नाही. हे सारा जो तितंबा चालू आहे तुमच्याजवळ असणारा पैसा. आणि मी पहिले डायलॉग सांगितला, जब तक गधे तब तक सुदे पोट भरेंगे. हा तुमचा पैसा जमा करून याचा पूर्ण जे व्यवहार चालते हे हरियाणा, राजस्थान, ते झारखंड मधलं कोणतंही गाव आहे जामतारा काही, या ठिकाणून आता टोटल चितंबा चालते. आणि यातून लोक करोडो रुपये कमवून राहिले. तुम्ही चिवत्यासारखे त्यात, चिवत्या माफ करा, चांगलं नाही वाटलं त्या शब्द बोलणं. इतका चांगला शब्द या मूर्खासाठी वापरायची गरज नाही आहे. कारण हे मूर्ख लोक ज्या पद्धतीनं त्यात पैसे इन्व्हेस्ट करून आले, आपल्याला काय करावं लागते. आणि विशेष म्हणजे त्याची हिंमत नाही म्हटली फार करायची. 30-40-50 अरे सुदे लोक आहेत ना, असं वाटत नाही त्याच्या अंगावून कपडे घालून की बाबा यायचे पैसे गुंतले असतील. लोक चांगल्या लोकांनी या लालचीपोटी एवढे पैसे गुंतवल्यात भाऊ की यायचा पैसा आपल्याला जायला लागतो. अजून एक चुन्याचं चंदन लागलाय आणि हे चंदन किती दिवस लागणार आहे हा येणारा टाइम नाही. पण हिंमत मात्र कोणाची जुनी राहिली. आणि ज्या एजंटने याच्या भरोश्यावर पैसे कमावले ते मस्त ऐश करून आले, ते करून आले ऐश. आणि तुमची लवकरच काय होईल सांगता येत नाही. या संपूर्ण प्रकरणात आता परतवाडा पोलीस स्टेशन सोबत मला बोलणं चालू आहे. बहुतेक परतवाडा पोलीस स्टेशन याच्यात सुमोटो दाखल करणार आहे. पण एखादा ते पुढे आलं पाहिजे. असे 2-3 जण माझ्या संपर्कात आहेत. त्याचं नाव गुप्त ठेवून त्याच्या ज्या एजंटच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक केली आहे त्याच्यावर कारवाई होणार आहे. हा सारा चितंबा तुम्हाला दाखवला. हे 4 प्रकरणं परतवाडा शहरातून कमीत कमी 20 ते 25 कोटी रुपये घेऊन जाणार आहे इतकं मात्र नक्की. आणि आपण जर चालूच आहे पैसे गुंतवून पैसे लावा म्हणते त्यात. पाहिनं 20 प्रश्नाचं उत्तर दिले की डायरेक्ट 20 रुपये प्रश्नानं उत्तर भेटते ना. 240 किती होतात म्हणजे महिन्याचे 7,500 रुपये चुपचाप येतात ना. एका महिन्यात 6,600 7,700 रुपये येतात ना. याचं मस्त सोल्युशन भाऊ सध्या चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कळवा. पण डबल तिसऱ्याला तो डायलॉग, जब तक गधे तब तक सुदे पोट भरते रहेंगे. व्हिडिओ कसा वाटला आणि मी जे चुकीचं बोललो असेल काहीच मला माफी गिफी काहीच मागायची, कारण चिवते आहेतच लोक.